काल संघर्ष एका कार्यक्रमानिमित्त लाखो मराठा समाज बांधवांना संबोधित करताना सर्व धर्माचे सर्व लोक मराठा संघर्ष म्हणून जरांगे पाटील यांच्या भाषण ऐकण्यासाठी आलेले होते आणि पाटलांनी एक चांगला संदेश दिला की आपण आपल्या लोकांसाठी धावून गेलं पाहिजे, एकमेकांना मदत करा, एकमेकांना सहकार्य करा असे यावेळी पाटील यांनी सर्वांना असा चांगला संदेश दिला। यावेळी मनोजदारांमध्ये गोरगरिबांच्या लेकरासाठी आम्ही रात्रंदिवस झटत आहे, आता पुढं आपल्या लेकराबाळाचं कल्याण होत आहे आणि सरकारला त्यांनी आदेश दिला लवकरात लवकर आमच्या मराठा बांधवाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबीमधून सर्टिफिकेट द्या आणि ज्या भागात नोंदी सापडल्या नाहीत त्यांना नोंदी सापडण्याचा आदेश द्या असे पाटलांनी सर्व सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली। यालाच मध्ये सामान्य जनतेचं नेतृत्वाने म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील एक मराठा आपण एकत्र येतो कशासाठी नुसती गर्दी दाखवायला नाही, त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्यासमोर ध्येय असलं पाहिजे। नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं। समाजाचं काय होणार आहे आता, बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले, आता खाली उतरणे तर जगत नाही तर जगत नसतं, बिल्डिंगवरून बघणार आणि बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं। खालचे कोणा मदतीला येत नाही ते म्हणजे पहिले आम्हाला बिल्डिंगवरून बघत होता, खाली उतरायला रोग आला का त्याला। आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या। याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली। महालामध्ये राहणारी मायामाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभा होती की गरीब मराठ्यांच्या पोरं मुंबईत चालले चहा द्यायचा, बंगल्यातली महालातली। कारण त्या मायमाऊलीला कळलं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे। आता इमारतीचे बिल्डिंगचे दिवस नाही राहिले, एकमेकाला मदत करायला एकमेकाला धावून जावं लागणार आहे तेव्हा आपण जगणार आहे, नसता सगळे आपल्या विरोधात आहे। बघा मग तुम्हाला काय करायचं। मला एक तर कधी भाषण येत नाही, मी हाय जे ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतो। तो मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा किती ताकदवर आहे समजून घ्या। आणि मला वाटतं तुम्हाला मुंबईत गेले नाही असं माझ्या एकट्याचं म्हणणं आहे, बाकीचंच नाही सांगता येतं मला, पण माझ्या एकट्याचं म्हणणं आहे की मुंबईत तुम्हाला आणि मला भेले नाही, सरकार आपल्याला भेलं आपल्या भाकरीला। पाणी दिसते नाही, उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, गाड्यावले बे मासे धरायला लावली, मिलियन पोर उपाशी। आणि मराठ्यांनी एकच आरोडी ठोकली, मुंबईला अन्नधान्य कमी पडता कामा नाही, ट्रक आणि ट्रॅक्टर सुरू झाले। आणि त्या भाकरीचे ढिगलं बघून सरकारला असं वाटलं असेल सोपं ना होईल, मग मला माहिती आहे मी कसं सांभाळेल, अवघड होते। लोक म्हणायचे मुंबईला नेल्यावर काही करते, म्हणलं मी मराठीच्या पुढं नाही, मराठी माया पुढं नाही, शांततेत जाणार, शांततेत वापरणार। कारण प्रत्येकाला वाटत गेले बेकार लोक मुंबईत गेले नाही किंवा पुण्यात गेले कार्यक्रमच करून मागायला गेले, आणि आम्हाला असंच फुगिले कोणी मराठी कार्यक्रम करते तू पाटील